दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए असं आपण नेहमीच म्हणतो आणि अशी अनेक उदाहरणं आपण बघतो. अनेकांची फसवणूक होते. मग इंस्टाग्रामवरती असेल, गुगल पेला असेल, ऑनलाईन असेल, अशा अनेक तक्रारी आता मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत. तसाच अनुभव ना मिरजोळ्यामध्ये पाडावीमध्ये राहणाऱ्या सई प्रथमेश बांडाबे या महिलेला आला. या महिलेने ऑनलाईन इंस्टाग्रामवरती एक जाहिरात पाहिली आणि त्या जाहिरातीप्रमाणे 1,000 रुपयाच्या ड्रेसची मागणी केली. आता जनरली 1,000 रुपयाच्या ड्रेसची मागणी केल्यानंतर साधारणपणे ते पार्सल किंवा कार्टून हे आठवडाभरात येणं अपेक्षित असतं. 1,000 रुपयाची मागणी केल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्यांना संपर्क करण्यात आला आणि त्यांच्याकडे परत गव्हर्नमेंट चार्जेस, सर्व्हिस चार्जेस अशी पुन्हा पैशाची मागणी करण्यात आली. ती सुद्धा मागणी त्या महिलेने ते पैसे पाठवले. असं करता करता 1,000च्या ड्रेसचं पार्सल येत आलं नाहीच. उलट या ना त्या कारणावरनं त्यांच्याशी त्या महिलेशी संपर्क साधून, म्हणजे सई प्रथमेश बांडाबे या महिला आहेत, त्या महिलेशी संपर्क साधून संबंधितांनी जवळजवळ 4 फेब्रुवारी ते 18 जून या साधारणपणे 3.5-4 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ 10,31,000 रुपये ऑनलाईन त्यांचे उकळले. आता विचार करा, 1,000ची जाहिरात पाहून 1,000च्या ड्रेसची मागणी करणाऱ्या महिलेला 4 महिन्यात जवळजवळ 10,31,000 रुपयाचा गंडा घातला जातो. आणि आता हे सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर या महिलेने शहर पोलीस स्थानकात आता रितसर फिर्याद दिली. सरकारकडून, संबंधित यंत्रणेकडून, पोलीस खात्याकडून वारंवार अशा गोष्टींपासून सावध राहा असं आवाहन केलं जातं. पण तरीही अशा परिस्थितीत आपले पैसे गाळ केले जातात, आपले ऑनलाईन फसवणूक होते. असे अनेक प्रकार बघूनही लोकांमध्ये अजूनही तेवढी म्हणावी तशी जागृती नाही की वेळ तशी आली असं म्हणायला लागेल. त्यामुळे जवळजवळ 1,000 रुपयाचा ड्रेसची किंमत आज त्या महिलेला जवळजवळ 10.5 लाख रुपये मोजावे लागले. म्हणजे एकंदरीत ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस किती वाढत चाललेत ना, त्याचं एक ज्वलंत उदाहरण आपण सई बांडाबे या महिलेच्या एकंदरीत त्यांच्यावरती आलेल्या प्रसंगावरून म्हणावं लागेल. त्यामुळे एकंदरीत सारी परिस्थिती आहे ना आताची, आता व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, आता अनेक तक्रारी आहेत ना, ह्या सुद्धा ह्या मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या व्हायला लागल्या. त्याच्यासाठी वेगळा सेलही पोलीस खात्याने, सायबर सेल, क्राईम असं सुद्धा एक स्थापन केलं आहे. का तर अशा गोष्टींसाठीच केलं आहे की याच्यातनं फसवणूक होईल म्हणून. मग इतकं सारं होऊन सुद्धा ना असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे आपण सहज गमतीने म्हणतो ना की दुनिया झुकती आहे झुकाने वाला चाहिए. त्यामुळे 1,000चा ड्रेस त्या महिलेला जवळजवळ 10.5 लाख रुपयात पडला. आता पोलीस खात्यात तक्रार दिलेली आहे, पोलिसांकडनं पुन्हा चौकशी होईल. परंतु ही सारी परिस्थिती आहे ना, ही दिवसेंदिवस बिकट होत चालली. तेव्हा लोकांनी सावधगिरी बाळगूनच आपण आपले व्यवहार करावेत असं आव्हान पोलिसांकडनं सुद्धा आणि आमच्याकडून सुद्धा संबंधित वाचकांना करण्यात येते. टाइम डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.